नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे दिव्यांग विद्यार्थी तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पदवी आणि पदविकांसाठी शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं दिव्यांगत्व हे 40% आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती योजना आहे मित्रांनो। तर अशा विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळते, त्यासाठी कसा अर्ज करायचा, कोणत्या वेबसाईटवर करायचा, त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपलं महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलवर शैक्षणिक योजना, नोकरीच्या जाहिराती, विद्यार्थ्यांसाठी लोन योजना अशी शैक्षणिक माहिती आणत असतो। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशीच नवनवीन माहिती आपल्याला भेटत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या शिष्यवृत्तीचे नाव आहे सक्षम शिष्यवृत्ती योजना। मानव संसाधन मंत्रालय, भारत सरकार यांची अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेतर्फे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची मंजुरी असलेल्या संस्था व तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये पदवी शिकणाऱ्या विशेष सक्षम विद्यार्थ्यांसाठी सक्षम शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे। सदर योजनेकरिता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन्ही पालकांचे एकत्रित म्हणजे आई आणि वडील यांचं 8 लाख रुपयापर्यंत असलं पाहिजे आणि दिव्यांगाचं प्रमाण हे 40% किंवा त्यापेक्षा अधिक असावे असे निश्चित करण्यात आलेले आहे। सन 2020-21 पासून सदर योजनासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांना नोडल ऑफिस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। तर शिष्यवृत्तीचा कोटा असा आहे मित्रांनो, पदविकासाठी सर्व विद्यार्थी पात्र आहेत ज्यांचं 40%च्या जास्त दिव्यांगत्व आहे असे, आणि पदवीसाठी पण सर्वच पात्र आहेत, त्यांचं पण दिव्यांगत्व हे 40%च्या वर असलं पाहिजे। आता शिष्यवृत्तीमध्ये काय मिळतं तर संस्थेला देय असणारे शुल्क, संगणक स्टेशनरी, पुस्तके, यंत्रसामुग्री, सॉफ्टवेअर इत्यादीसाठी प्रतिवर्ष 50,000 रुपये ही शिष्यवृत्ती मिळते। सदर योजनांची मंजूर रक्कम केंद्र शासनाकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT अंतर्गत जमा करण्यात येते। सदर योजनांची सविस्तर माहिती अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर AICTE-India.org किंवा केंद्र शासनाच्या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर या संकेतस्थळावर सविस्तर देण्यात आलेली आहे। सदर योजना केंद्र शासनाच्या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलद्वारे ऑनलाईनरित्या राबविण्यात येते। सदर योजनाच्या लाभासाठी चालू शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षात नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांनी नवीन, फ्रेश व मागील शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या पात्र विद्यार्थ्यांनी नूतनीकरणासाठी रिन्युअल अर्ज नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर नमूद करण्यात आलेल्या अंतिम मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा या तंत्र शिक्षणासाठी पुढे भविष्यात नंबर लागला किंवा त्यांनी प्रवेश घेतला तर त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती होती। तर त्यावेळेस आपण या शिष्यवृत्तीचा नक्कीच लाभ घ्यावा आणि नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा, अशी ही माहिती होती मित्रांनो। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।